झी 24 तास एक पाऊल पुढे। तर खुपते तिथे गुप्तेच्या गुरुवारच्या मैफलीमध्ये गिरिजा ओकनं हजेरी लावली। तिला मात्र बरंच काही खुपलेलं आहे। कुणाबद्दल, कशाबद्दल, का संतापली गिरिजा, तुम्हीच पहा। पुण्यामधल्या जी कॉन्ट्रोवर्सी झाली, ज्याच्यामध्ये पार्टीवरनं सई तामणकर होते आणि त्याच्यावरनं बरंच मीडियानी गोंधळ घातला आणि त्यामध्ये सुरुचचं नाव जोडलं गेलं, तर त्यावेळेला कुठेतरी खुपलं का, वाईट वाटलं का, राग आला का सगळ्या मीडियाचा? हो, खूप आला होता राग, पण मला कुतूहल पण वाटत होतं बऱ्याचदा नंतर सुद्धा की त्या घटनेशी संबंध नसलेल्या अनेक लोकांच्या कमेंट्स किंवा कोट्स दिवसेंदिवस पेपरमध्ये येत राहिले आणि खूप अनेक दिवस त्याबद्दल छापून येत राहिलं। पण मला कळलं नाही की मला एकही फोन का नाही आला। तर मला असं बऱ्याचदा वाटलं की कदाचित मला खरं माहिती आहे आणि मी कदाचित खरं सांगेन म्हणून त्यांनी फोन केला नाही का। कारण अक्षरशः मला हे माहिती आहे की दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी रॅन्डमली सुरुदला फोन केला, एक दिवसभरातून एक फोन करायचा म्हणून मी सकाळी काहीतरी 10 वाजता, तेव्हा सईनी फोन उचलला, घरी होती ती आणि तिला 4 मिनिटं आधी कळलं होतं की रात्री काय झालंय। ती झोपली होती मुलगी, तिला काहीही माहिती नव्हतं रात्री काय घडलं यापैकी। आणि तो जो काही प्रकार झाला, तिच्याबद्दल जे काही छापून आलं ते काहीच खरं नव्हतं रे। म्हणजे खरं सांगावं ना, अगदी प्रामाणिकपणे सांगावं ना की ह्याच्या आधी कुठली कॉन्ट्रोवर्सी पेपरमध्ये छापून आली ना की मला वाटायचं इतका धूर उडतोय म्हणजे कुठेतरी आग लागली असणार। पण मला त्या दिवशी पहिल्यांदा असं कळलं की आग नसताना, ठिणगीही नसताना लोक धूर बनवू शकतात। सुरुद स्वतःच्या गाडीने ड्राईव्ह करत पोलीस स्टेशनला गेला होता, कारण त्याचे अजून 4 मित्र तिथे गेले होते। असं कोणी स्वतः अटक करून घ्यायला जातं का? कोण त्याच्यापैकी बऱ्याचशा लोकांना गाडीतून घालून नेलंही नव्हतं पोलीस स्टेशनला। आणि बरं लॉकअप मध्ये बसून ही सगळी लोक टाइमपास करत होते, जोक्स करत होते। उद्या सकाळी जेव्हा हे लॉकअपचं दार उघडेल तेव्हा बाहेर येऊन लोक फोटोज काढायला लागतील आपले, ह्याची कोणाला कल्पनाच नव्हती। आणि सगळ्या लोकांना म्हणजे सुरुदला या गोष्टीचा खूप मनस्ताप झाला की माझ्या सासऱ्यांचं नाव असं आहे की ते ह्यात गोवलं जाणं हे त्याला फार खूपत होतं। आणि अनफॉर्च्युनेटली सई, आस्ताद, सुरुदचा एक मित्र सिद्धार्थ म्हणून या सगळ्यांची नावं त्यात गोवली गेली। त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक लोक होती ज्यांची नावं पुढे आली नाही, कारण कदाचित ती लोक फेमस नाहीयेत किंवा त्यांचे वडील फेमस नाहीत। म्हणजे हे मला खूप खूप गोष्टी कॉन्ट्रडिक्टरी होत्या, ज्या खरं जाणून घ्यायचा प्रयत्न फार केला गेला नाही। आणि मला एकही फोन आला नाही कमेंटसाठी। खरं तर मला असं एक अपेक्षित होतं की होणारा नवरा म्हटल्यावर मला, पण मला अगदीच खरं माहिती होतं म्हणून कदाचित नसेल केला असं मला वाटलं होतं तेव्हा। झी 24 तास एक पाऊल पुढे।